हॅलो एव्हरीवन, आज आहे शुक्रवार आणि माझा वैभवलक्ष्मी मातेचा उपवास आहे. सो मी आज एक ठिकाणी आले होते कारण आता सध्या चालू आहे लग्नाचा सीझन आणि खूप सारे लग्न पण आहेत. तर मला एका ठिकाणी सांजोऱ्या लाटायला जायचं होतं. तिथे सांजोऱ्या वगैरे लाटल्या, थोडीशी त्यांना मदत झाली आणि त्यानंतर आले गावात. गावात आल्यानंतर आमचे नाशिकचे प्रसिद्ध गणपती बाप्पा म्हणजे चांदीचा गणपती, त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय तर मी गावात पुढे जातच नाही. सो मी त्यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर मस्त अशी संध्याकाळच्या पूजेसाठी फुलं घेतली आणि त्यानंतर इथे महालक्ष्मी अलंकार म्हणून सर बाजारात एक दुकान आहे, तिथे आले. तिथे व्हाईट मेटलच्या तुम्हाला हव्यात अशा वस्तू मिळतील, प्लस पूजेच्या पण वस्तू तुम्हाला मिळतील. मला तर काही व्हाईट मेटलमध्ये काही घ्यायचं नव्हतं, पण मला जे घ्यायचं आहे ते तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये कळेलच. सो तुम्ही खाली दिलेल्या ट्रायंगल बटनवर क्लिक करा आणि लॉंग व्हिडिओ नक्की बघा. तर बघा, इथे खूप साऱ्या वस्तू होत्या ज्या की आपल्याला देवपूजेसाठी उपयोगी ठरू शकतात. आणि सध्या आहे मार्गशीर्ष महिना, त्यामुळे ना सजावटीसाठी भरपूर अशा गोष्टी इथे आलेल्या आहेत. तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल तर नक्कीच या. तर बघा, हे दिव्याचं स्टँड, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, खूप साऱ्या प्रकारची व्हरायटी होती तिथे. मला जे घ्यायचं होतं ते सगळं घेऊन मी पुढे निघाले. आणि गावामध्ये ना आता थंडीचे दिवस आहे, त्यामुळे लाडूचं भरपूर असं साहित्य विकायला आलं आहे, प्लस थंडीचं सुद्धा बरंच साहित्य विकायला आलं आहे. त्यात मला या चपला दिसल्या, पण मी काही घेतल्या नाही कारण त्यांचा भाव मला पटला नाही, माझा भाव त्यांना पटला नाही. सो मी विषय सोडून दिला आणि पुढे निघाले. त्यानंतर एका मिठाईच्या दुकानात आले, जे की आमच्याच घराच्या जवळ आहे, आणि तिथे मस्त असं पनीर घेतलं. आणि पुढे गेल्यानंतर या हिरव्यागार भाज्या माझी वाट बघत होत्या. सो मी ना तिथून मस्त अशी माठाची भाजी घेतली, पालकची एक जुडी घेतली आणि त्यानंतर थोडासा ताजा दिसला म्हणून लसूण घेतला. घरी आले. घरी आल्यानंतर गाडीवर जरी गेले होते तरी पण थकल्यासारखं झालं होतं कारण सकाळपासून फराळाचं काही केलंच नव्हतं. सो मी एक ग्लास पाणी पिलं, फक्कड असा चहा ठेवला आणि मस्त असा गरमागरम चहा घेतला. चहा घेतल्यानंतर जी तरतरी आली मस्त, तर त्यानंतर लगेचच हातपाय धुवून दिवाबत्ती केली. दिवाबत्ती झाल्यानंतर बाहेर पण एक दिवा लावला, तुळशी मातेची पूजा झाली, बाहेरची पूजा झाली. आता मात्र तुम्हाला जे साहित्य आणलं आहे ते दाखवते. तर हे सगळं साहित्य घेऊन मी घरी आले होते. त्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाची तयारी केली, पण या स्वयंपाकाच्या अगोदर मी लक्ष्मी मातेची म्हणजेच वैभवलक्ष्मी मातेची माझी पूजा करून घेतली. तुम्हाला पण ही पूजा डिटेलमध्ये बघायची असेल तर खाली दिलेल्या ट्रायंगल बटनवर नक्की क्लिक करा, अगदी डिटेल व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. सो आता इथेच मिनी ब्लॉग संपवते. आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब पण करा आणि हो, हाईप करायला मात्र विसरू नका. बाय.